नमस्कार मित्र, आपण पाहणार आहोत CTET परीक्षा फॉर्म कसा भरावा. या फॉर्ममधले सर्व मुद्दे अगदी शासन निर्णयानुसार कसे भरायचे आणि कोणकोणती माहिती या ठिकाणी महत्त्वाची आहे, हे सर्व आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर सुरुवात करूया. पूर्वी CBSEने जाहीर केलेली सूचना आपण या ठिकाणी पाहूया की यावर्षी परीक्षा केंद्र आपल्याला निवडता येणार नाही, ते आपल्या ॲड्रेसनुसार किंवा आपल्या ॲड्रेसच्या पिनकोडनुसार ते रँडमली देणं आहे. चला आपण सुरुवात करूया. आधी CTET असं या ठिकाणी सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं होम पेज दिसत आहे. पहा, या फॉर्मवरती आपल्याला या ठिकाणी समोर दिसते, पहा, अप्लाय फॉर CTET फेब्रुवारी 2026. या ठिकाणी नंतर या ठिकाणी आपल्याला खाली परत एकदा क्लिक करायचं आहे आणि आपल्याला नवीन टॅब या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी 3 आपल्याला वेगवेगळे टॅब दिसतात. यामध्ये आपल्याला स्टेप दिलेले आहेत. या ठिकाणी आपण त्यांचं जे माहिती पुस्तिका आहे ते डाउनलोड करू शकता. यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि नंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथं लॉग इन करायचं आहे. आपण अगोदर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपली जी माहिती पुस्तिका आहे ही सुद्धा या ठिकाणी डाउनलोड करू शकतो. या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन, ॲप्लिकेशन फॉर्म आणि फी पेमेंट असं होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला फीचं फॉर्मॅट दिलेलं आहे की कशा प्रकारे आहे आणि जर आपण टिक करून क्लिक हेअर टू प्रोसेसला क्लिक केल्यानंतर आपल्या ठिकाणी लॉग इन येते. या ठिकाणी कॅन्डिडेट नेम टाकायचं पूर्ण आणि कॅन्डिडेट नेम हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, 10वीच्या पासिंग सर्टिफिकेट किंवा मार्कशीटनुसार टाकायचं आहे. म्हणजेच आडनाव या ठिकाणी अगोदर येईल, नंतर वडिलाचं नाव हे पूर्ण टाकलं तरी चालेल, फक्त वडिलाचं नाव टाकलं तरी चालेल, नंतर आईचं नाव, डेट ऑफ बर्थ, नंतर जेंडर, आपलं या ठिकाणी आयडेंटिटी टाईप निवडायचं आहे. या ठिकाणी आयडेंटिटी टाईप वोटर ID, पासपोर्ट, या ठिकाणी आधार कार्ड दिसत नाही आहे, पहा, लक्षात घ्या. त्यानंतर जे आपल्याकडे आहे ते टाकायचं आणि या ठिकाणी त्याचा नंबर टाकायचा आहे आणि सेम माहिती वरची खाली भरायची आहे की कन्फर्म करण्यासाठी. आणि कॉन्टॅक्ट डिटेल भरायचा आहे. या ठिकाणी आपला पत्ता टाकायचा आहे, लोकल, कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, पिनकोड टाकायचा आहे. या ठिकाणी पिनकोडला फार महत्त्वाचा आहे, कारण पिनकोडच्या नुसार आपल्याला आपलं परीक्षा केंद्र भेटणार आहे. यानंतर आपला ईमेल ID, तोच ईमेल ID परत टाकायचा आहे, मोबाईल नंबर, परत मोबाईल नंबर. यानंतर सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस, म्हणजे आपण जो या ठिकाणी वरती ॲड्रेस टाकलेला आहे तो ॲड्रेस आणि या ठिकाणी आत्ताचा ॲड्रेस जर सेम असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं, नसेल तर आपला परमनंट ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर आपला पासवर्ड टाकायचा आहे. या ठिकाणी पासवर्ड 8 अक्षरापर्यंत पाहिजे, एक कॅपिटल, एक स्पेशल कॅरेक्टर आणि न्यूमरिक असा पासवर्ड या ठिकाणी 2 वेळा टाकायचा आहे. एक सिक्रेट क्वेश्चन या ठिकाणी निवडायचं आहे आणि त्याचं उत्तर आपण या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर आपला हा कॅप्चा कोड टाकला तर या ठिकाणी सबमिट बटन करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपला OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर आपल्याला आपला CTETचा रजिस्ट्रेशन नंबर येईल आणि त्या रजिस्ट्रेशन नंबरने आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी आपला या ठिकाणी आपलं जे दुसरं पेज आहे, जे रजिस्ट्रेशन झालं आहे, त्यांनी या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन केल्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि या ठिकाणी कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्या या ठिकाणी लॉग इन दिसतं आणि या ठिकाणी आपल्या ह्या ज्या रजिस्ट्रेशन फॉर्म, ॲप्लिकेशन फॉर्म आणि फी पेमेंट अशा प्रकारे कंप्लीट करायचं. या ठिकाणी आपला जर रजिस्ट्रेशन फॉर्म हा कंप्लीट झालेला आहे, नंतर ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण करायचा आहे, नंतर फी पेमेंट पूर्ण करायचं आहे. या ठिकाणी आपण कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मला जायचं. आता या ठिकाणी आपलं पहा, हे जे फॉर्म स्टेप्स आहे तर कॉन्टॅक्ट डिटेल भरायचं आहे, नंतर पर्सनल डिटेल भरायचं आहे, अप्लाय फॉर अँड एक्झामिनेशन सिटी डिटेल्स करायचं आहे आणि नंतर क्वालिफिकेशन डिटेल आणि फोटो आणि सही करायची आणि फायनल सबमिट करायचं. या ठिकाणी आपण कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये जाऊया. या ठिकाणी आपलं जे कॉन्टॅक्ट डिटेल आहे ते या ठिकाणी पूर्ण लिहायचं आहे. पिनकोड व्यवस्थित लिहा, कारण या पिनकोडवरूनच आपल्याला परीक्षा केंद्र मिळणार आहे. आणि परमनंट ॲड्रेस आणि तो जर सेम असेल तर याला टिक मार्क करायचं आहे आणि पुन्हा काही भरायची गरज नाही. नंतर कॅप्चा कोड टाकून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. प्रत्येक वेळा कॅप्चा कोड टाकायचा आहे प्रत्येक स्टेपला. नंतर पर्सनल डिटेलमध्ये आपलं नाव, जन्मतारीख जे आपण रजिस्ट्रेशनला भरलेलं होतं तेच या ठिकाणी भरायचं आहे. नंतर परत या ठिकाणी कॅप्चा कोड आणि सेव्ह नेक्स्ट. नंतर अप्लाय फॉर एक्झामिनेशन सिटी, आपला पेपर 1 द्यायचा, 2 द्यायचा आहे, ते या ठिकाणी करायचं. फक्त 1 असेल तर पेपर 1, फक्त 2 आणि दोन्ही पण. त्यानंतर लँग्वेज कोणती आहे तुमची, चांगली लँग्वेज जी असेल ती 1ला घ्या, जरा वीक असेल ती 2ला घ्या. नंतर आपलं मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन निवडायचं आहे. नंतर किती वर्षासाठी निवडायचं आहे ते मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर 6वी ते 8वीसाठी, 1 ते 5साठी निवडायचं आहे. आणि या ठिकाणी आपला सोशल सायन्स की मॅथमॅटिक्स सायन्स यापैकी कोणता विषय घ्यायचा आहे तो आपण निवडायचा आहे. या दोन्हीला टिक मार्क करून या ठिकाणी कॅप्चा कोड आणि सेव्ह नेक्स्ट करायचा आहे. नंतर क्वालिफिकेशन डिटेलला या ठिकाणी आपल्याला थोडीशी अडचण येते. पहा, या ठिकाणी अडचण अशी येते की आपण
पास स्टेटस पासला केल्यानंतर पासिंग इयर लिहितो. नंतर आपला जो कोर्स नेम आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी आपली बोर्ड आणि युनिव्हर्सिटी आहे ती या यादीमध्ये जर नसेल तर सगळ्यात शेवटी ऑदर्स आहे, ती ऑदर्स या ठिकाणी घेऊन आपल्या बोर्डचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर पर्सेंटेज, आपले जे मार्क आहे ते भरायचे आणि इन्स्टिट्यूट पिनकोड म्हणजे आपण ज्या कॉलेजमधून D.Ed किंवा B.Ed केलेलं आहे त्याचा पिनकोड या ठिकाणी लिहायचा. नंतर ही B.Edची माहिती अशी त्याचप्रमाणे लिहायची आहे. नंतर कॅप्चा कोड करून सेव्ह नेक्स्ट. आणि या ठिकाणी फोटो अपलोड करायचे आहेत. एक फोटो अपलोड केल्यानंतर फाईल चूज केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जिथं फाईल आहे तिथून क्लिक करायचे. या ठिकाणी अपलोड बटन असेल, अपलोड केल्यानंतर हे क्लिक हिअर टू व्ह्यू डॉक्युमेंट दिसते. तसंच ते केल्यानंतर पुन्हा सिग्नेचरचंही करायचं. सिग्नेचर कसं पाहिजे, फोटो कसा पाहिजे, या ठिकाणी मिनिमम साईज आणि मॅक्झिमम साईज दिलेल्या आहेत. या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे परत. आणि शेवटी फायनल सबमिशन. तर फायनल सबमिशन करताना या ठिकाणी पूर्ण आपली माहिती दिसते. परत एकदा आपण पाहून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी जेवढ्या टिक मार्क आहेत तेवढ्या टिक मार्क करायचे आहेत. सर्व याला व्हेरीफाय करायचं आहे. नंतर आय ॲग्रीला क्लिक करून इथं फायनल सबमिशन करायचं आहे. पहा, फायनल सबमिशन केल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म पूर्ण झालेला आहे. व्ह्यू ॲप्लिकेशन बी या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आता फक्त फी पेमेंट बाकी राहिलेलं आहे. आणि या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरीफाय दिसतो, ईमेल ID व्हेरीफाय दिसतं. कारण अजूनही आपल्याला फॉर्म जर एडिट करायचा असेल तर या ठिकाणी एडिट ॲप्लिकेशन फॉर्मचं ऑप्शन आहे. परंतु आता फी भरल्यानंतर ते ऑप्शन राहणार नाही. ऑनलाईन पेमेंटनं किंवा ऑनलाईन मोडनं पेमेंट या ठिकाणी आपण करू शकतो. पेमेंट झाल्यानंतर डाउनलोड कन्फर्मेशन पेज या ठिकाणाहून आपण डाउनलोड करू शकतो. या ठिकाणी ईमेलवरती आपण सेंड करू शकतो आणि डाउनलोडसुद्धा. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा.